कांचा गोची बोली जंगल. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट गणेश भोमरे. मित्रांनो, पृथ्वी पृथ्वी म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडमधील असा एक ग्रह ज्यामध्ये जीवन शक्य आहे. ती म्हणजे पृथ्वी. होय, ती पृथ्वी. मित्रांनो, निसर्ग पाहून तुम्हाला काय वाटतं? पृथ्वीवर असणारा समुद्र, नदी, तलाव यात असणारे विविध जलचर प्राणी म्हणजेच मासे इत्यादी. तसेच ऊन, वारा, पाऊस तसेच जमिनीवरील विविध प्राणी जसे की वाघ, हत्ती, हिरण तसेच हवेत उडणारे विविध पक्षी या सर्व गोष्टींमुळे निसर्ग हा परिपूर्ण झालेला आहे. परंतु पृथ्वीवरील माणूस हा असा प्राणी आहे की ज्याला बोलता येते, लिहिता येते, समजून घेता येते. मित्रांनो, मी कहाणी सांगणार आहे एका फिल्टरची. ती कहाणी म्हणजे कांचा गोचीबोली जंगल. म्हणजेच कहाणी एका फिल्टरची. मानवाला जगण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन जर नसेल तर मानवाचे तसेच अन्य वन्य प्राण्यांचे देखील जीवन धोक्यात येऊ शकते. वृक्ष हे कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असतात. त्यानंतर त्यापासून ऑक्सिजन हे हवेमध्ये पसरवत असतात. मित्रांनो, ज्याप्रमाणे पाणी हे फिल्टर केले जाते, तसे फिल्टर करून जसे ते विकले जाते, त्याचप्रमाणे हवा ही देखील फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला भेटत असते. परंतु काही दिवसांनी अशी परिस्थिती होईल की हवा देखील आपल्याला विकत घ्यावी लागू शकते. त्याचे कारण म्हणजे जंगलतोड. मित्रांनो, तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील 400 एकर मध्ये पसरलेले कांसागोचीबोली जंगल. खूप दिवसापासून या जंगलाबद्दल वाद उपस्थित होता. जवळपास 20 वर्ष हा वाद चालला. त्यातील पहिली पार्टी म्हणजे तेलंगणा सरकार आणि दुसरी पार्टी म्हणजे हैदराबाद युनिव्हर्सिटी. या केसमध्ये तेलंगणा गव्हर्नमेंट जिंकते. मित्रांनो, आयटी पार्क तसे इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याच्या नावाखाली तसे युनिव्हर्सिटीला असलेली सुट्टी तसेच कोर्टाला देखील असलेली सुट्टी यांचा फायदा घेऊन अचानकपणे रात्रीच्या काळोखात म्हणजे रात्रीच्या अंधारात चा फायदा घेऊन 30 मार्च 2025 ला अचानक खूप सारे बुलडोझर घेऊन तसेच वर्कर घेऊन TSIIC म्हणजे तेलंगणा स्टेट इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन ही पोचली जंगल उजाडण्यासाठी. मित्रांनो, रात्रीच्या अंधारात काम सुरू करण्यात आले. त्यानंतर जंगली प्राणी रडण्याचे मोठमोठ्याने आवाज येऊ लागले. आणि शहराच्या दिशेने ते पळू लागले. सकाळी पाहिले असता सारे जंगल हे उजाड करण्यात आले होते. त्यानंतर खूप सारे पक्षी तसेच हरिण यांचा देखील मृत्यू झालेला होता. त्यानंतर हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांमार्फत याच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढण्यात आला. मित्रांनो, त्यानंतर तेलंगणा हायकोर्टमध्ये 2 PIL फाईल करण्यात आला. PIL म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. त्यानंतर उच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुओ मोटो याची दखल घेतलेली आहे. त्याच्यानंतर जंगल उजाडण्याचे काम हे थांबवण्यात आले. मित्रांनो, IT पार्कच्या नावाखाली जमीन उजाडणे कितपत योग्य आहे? IT पार्क हे दुसऱ्या ठिकाणी देखील उभारले जाऊ शकले असते. तुमचे मत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, ही स्टोरी होती एका फिल्टरची. जर आवडली असेल तर नक्की शेअर करा
आणि नवीन अपडेटसाठी नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.